राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा बरजावता करून अंत करण्यात आला होता. या घटनेनंतर संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली होती. पुण्यातील नाना पेठ येथे टोके तालमीसमोर वनराज आंदेकर उभे असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्या हल्ल्यातच वनराज आंदेकर यांचा शेवट झाला. तेव्हापासून आंदेकर टोळी या घटनेचा बदला घेण्याकरिता प्रयत्न करत आहे. वनराज आंदेकर यांना ज्या प्रकारे संपवण्यात आलं त्या प्रकरणी पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या 2 सख्ख्या बहिणी आणि 2 मेहुण्याला अटक केली. आता वनराज आंदेकर यांच्या हत्येला 2 वर्षे उलटली आहेत, पण ही टोळीयुक्त थांबण्याचे नाव घेत नाही. आता धक्कादायक बातम्या पुण्याला मिळत आहेत. वनराज प्रकरणातील आरोपीच्या भावाचा अंत सापळा रस्त्यावर करण्यात आला. बालाजी नगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. फार दिवसांनी ही घटना घडली. टोळी युद्धातून हे झाल्याचं कळत आहे. बालाजी नगर बस स्टँड येथे ही घटना घडल्याचे समोर आलं आहे. भर चौकात ही घटना घडल्याने आंदेकर आणि ओमकार टोळीचा चौथी व्यक्ती संपवण्याची घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव अक्षय बाळा मुक्ते आहे. पुण्यातील टोळी युद्ध काही संपत नाही. या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणी घटनेत आणखी घटना टोळी युद्धातून करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणात प्राथमिक तपास सुरू करण्यात आला. याबाबत मोठी माहिती पुढे येऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कायदेशीर प्रश्न निर्माण झाला. सतत गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यामध्ये भर चौकात भर दिवसा टोळी ही घटना घडली. आंदेकर यांचे कुटुंब सध्या जेलमध्ये आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा पुण्यात टोळी युद्ध सुरू आले. या घटनेनंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदेशीर टोळी युद्धातील अशी ती घटना घडली होती.